लक्ष्मीकान्तं कमलनयने योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्र मरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोक् निषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावर्तिगतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं वन्दें विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसङ्गं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणानि रामो राजमणिसदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरशमो रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासो स्वयं रामे चित्तलयत्तदा भवतु मे भो राम मामुदरम्. आपण वाल्मिकी रामायणातील सुभाषिते हा आपला विषय. वाल्मिकी रामायणाचे सुभाषित रामायणाची रचना अनेकांनी केलेली. वाल्मिकी रामायण आहे, व्यास रामायण, व्यास रामायण आहे, शुक रामायण आहे, मोरोपंतांची रामायण आहे. तर आपल्याला सगळ्यांना माहीत असलेलं असं रामायण म्हणजे वाल्मिकी रामायण. आणि त्याची 7 कांड. पहिलं बालकांड, मग अयोध्याकांड, अरण्यकांड आणि किष्किंधाकांड, सुंदरकांड, युद्धकांड आणि उत्तरकांड अशा त्या सगळ्या रामायणातल्या सुभाषितांचा अभ्यास करतो. सुभाषितांचा म्हणजे काय, तर त्यातल्या महत्वाच्या संवादांचा आपण अभ्यास करतोय. आणि त्या त्या संवादातून वाल्मिकींनी ती व्यक्तिरेखा उलगडून दाखवलेली आहे आणि म्हणून आपण त्यांचा अभ्यास करतो. म्हणजे आपण बघितलं पहिल्या याच्यापासून राम आणि कैकेयीचा संवाद, कौशल्य आणि सुमित्रेचा संवाद आपण हे सगळे ऐकले. आणि आता या कांडात आपण राम आणि वाली, राम आणि जटायू, विभीषण, ते मंदोदरी ते नंतर येणार आहेत. पण आता लक्ष्मण आणि तारा यांचा आपण संवाद बघणार आहोत. सुग्रीव आणि तारा यांचा संवाद बघणार आहोत. अंगद आणि संपातीचा संवाद बघणार आहोत. या संवादातून वाल्मिकींनी त्या त्या व्यक्तिरेखा स्पष्ट केलेल्या आहेत आणि त्याही चांगल्या सुभाषितांच्या आहेत. सुभाषित म्हणजे चांगलं असं लेखन की जे पद्यात्मक असतं, सगळ्यांच्या ओठावर पटकन रुळणार असतं. आता आपण मागच्या याच्या वेळेला इथपर्यंत बघितलेलं होतं की तो जो रामाने आता निरोप पाठवलेला आहे, 285 पर्यंत झालेली होती की सुग्रीवाकडे तुझा. सुग्रीवाने वचन दिलेलं होतं की पावसाळा संपल्यावर मी सीतेच्या शोधाला सुरुवात केली, पण सुग्रीवाला अजून काही जाग आलेली नाही. म्हणून रामाने दिलेला निरोप पाठवून निरोप घेऊन लक्ष्मण आता शीघ्रगतीने सुग्रीवाकडे निघालेला आहे. तर रागाने थरथरतं आणि तो येतोय हे कळल्यावर आता सुग्रीव घाबरलेला आहे. तेव्हा हनुमान त्यांची समजूत करतोय. तो मंत्री आहे, सचिव आहे त्या सुग्रीवाचा. ते म्हणतोय की तुम्ही प्रमादवश झालेले आहात, तुम्ही तुमचं वचन विसरलंय आणि म्हणून लक्ष्मण रागावलेला आहे. तेव्हा लक्ष्मणाच्या तोंडून रामाने सांगितलेलं एखादं कठोर वचन जरी ऐकावं लागलं तरी ते निमूटपणे ऐका, उद्धटपणा करू नका. आता लक्ष्मणाला प्रसन्न करण्याशिवाय, प्रसन्न करून घेण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय तुमच्या जवळ नाही. इथे राजाच्या भलाईसाठी ते मंत्री नियुक्त केलेले असतात. त्यांना हे आता त्यांचे कर्तव्य असतं की राजाच्या हिताची गोष्ट त्यांनी सांगितलीच पाहिजे. उगाच राजाची भीती बाळगून काहीतरी गुळमुळीत न बोलता हनुमान इथे स्पष्टपणाने सुग्रीवाला त्याचं काय चुकलंय ते सांगतोय.
तो पुढे म्हणतोय, हनुमान पुढे म्हणतोय, भगवान श्रीरामांनी जर क्रोधाने हाती धनुष्य घेतलं तर काय होईल माहितीये का? ते देव, असुर, गंधर्व यांच्या सकट सगळ्या जगताला ते काबू करण्याची शक्ती त्यांच्या ठाई आहे. अभिक्रुद्धा समर्थ होई चाप मध्यम राघवा सदैवा सुरगंधर्वम मोह स्थापयितुम जगत. म्हणजे गंधर्व काय, देव काय, सगळ्यांच्यावर ते नियंत्रण आणू शकतात जेव्हा ते रागावतात तेव्हा. आणण्याची शक्ती त्यांच्या ठाई आहे. नंतर याचे हात जोडून माफी मागावी लागते. लागेल तुम्हाला अशा पुरुषाला क्रोधित करणं कधीही योग्य ठरत नाही, जे तुम्ही केले. आणि असा मित्र विशेषतः ज्यांनी पूर्वी तुमच्यावर उपकार केलेले ते लक्षात न ठेवता जो कृतज्ञपणाने वागतो, नचत क्षमा कोपयितून यत् प्रसाद्या पुनर्भवे पूर्वोपकारम स्मरता कृतज्ञेन विशेषता. म्हणजे पूर्वोपकार केलेले असल्यामुळे त्यांनी कृतज्ञ राहायला पाहिजे. त्यांनी जर अक्षम्य वर्तन केलं तर आपल्या प्रतिज्ञेचं पालन केलं नाही तर राम रागवणार. म्हणून तुम्ही प्रथम लक्ष्मणाला की काय करा, त्याच्याबद्दल उलटसुलट बोलू नका, त्याला मस्त झोपून आधी वंदन करा आणि सांगा मी आता माझी प्रतिज्ञा पूर्ण करणार आहे. कारण पत्नी जशी पतीच्या अंकित असते तसे तुम्ही सदैव श्रीरामांच्या अधीन असणं आवश्यक आहे. लक्ष्मण आता येईल त्याच्या आदेशाची तुम्ही अजिबात उपेक्षा करू नका. तो जे सांगेल तर ऐका. कारण तेजस्वी अशा राम आणि लक्ष्मण त्यांचं जे अलौकिक बल आहे ते देवांनाही हरवू शकतात एवढं आहे. त्याचं विस्मरण तुम्ही होऊ देऊ नका, असा हनुमंत सांगतो. म्हणजे हनुमानाची व्यक्तिरेखा इथे या सुभाषित जातो. वाल्मिकींनी अशी रंगवलेली एक समर्थ मंत्री आहे, सल्लागार आहे आणि प्रसंगी राजाचा रोष ओढवून घेऊन सुद्धा तो त्याला सल्ला देतो. मग लक्ष्मणाने आता किष्किंधेत प्रवेश केलेला आहे. तो रागावलेला आहे. रामाचा निरोप घेऊन तो आलाय. त्यांनी लक्ष्मणाने सुग्रीवाच्या भवनातील पहिली 7 कक्ष पार केलेली आहे आणि तो घाबरलाय. आणि मग त्याच्या लक्षात आलंय की श्रीरामांच्या कार्यासाठी इथे कुठचेही प्रयत्न अजून सुरू झालेले दिसत नाहीये. आणि मग ते सगळं तो आलाय लक्ष्मण हे ऐकूनच सुग्रीव घाबरला. सुग्रीव घाबरला आणि त्यांनी काय केलं, प्रथम तारेला सांगितलं, तारा त्याची पत्नी, की आधी तू लक्ष्मणाला भेट, त्याला शांत कर, प्रसन्न कर आणि मग मी त्याला भेटेन, असा विचार त्यांनी मांडला. म्हणजे बघा, काही अशी संकटाची वेळ आली की बायकांना पुढे करणं ही पुरुषांची रीतच. साधं गणपतीची वर्गणी मागायला पुरुष कोणी आली ना, लायक माणसं, नवरा असून गणपती नाही रे म्हणून सांग. म्हणजे सगळं काय बायकांच्यावर ढकलायचं. तसं इथे सुग्रीवाने तारेला सांगतो तू आधी पुढे जा आणि त्या लक्ष्मणाला एकदा शांत कर. कारण स्वतःच चुकलं आहे त्याला मान्य आहे ना, त्यामुळे तिने तू त्याला शांत कर आणि तो शांत झाला की मग मी त्याला भेटायला जातो, असं सुग्रीवाने सांगितलं. त्याप्रमाणे मग तारेला ते कबूल करावं लागलं की तारा लक्ष्मणाला सामोरी गेली. तिने मग लक्ष्मणाने तिला सुग्रीवाने काय सुग्रीवाच्या हातून एवढा मोठा प्रमाद झालाय त्याची जाणीव करून दिली की तो मद्यपान करत राहिला, स्त्री संघात बुडून राहिला, धर्म विसरला आणि त्याला आपण काय वचन दिलंय रामाला त्याची तेळमात्र सुद्धा काळजी उरलेली नाहीये. 4 महिने संपले पावसाळ्याचे, दसरा होऊन गेला, सगळं जग सीमोल्लंघन करून सगळे राजे निघाले तरी हा आपला इथेच आहे. आणि आता असं म्हणतो धर्मलोको महान स्थावर कृतेय प्रतिपूर्वता अर्थलोकस्य मित्रस्य नाशे गुणवतो महान. म्हणजे मित्राने केलेल्या उपकाराची कृतेय प्रतिपूर्वता परतफेड करण्याची वेळ येऊन सुद्धा ती केली नाही तर काय होतं, धर्मलोको महान स्थावर, तर धर्माचा लोप होतो, धर्माची हानी होते आणि शिवाय तो जो अर्थलोकश्च होतो, अर्थलोप होतो आणि मित्रस्य नाशो, मित्रत्वाचं जे नातं असतं ते तुटतं आणि अर्थलोकश्च मित्रश्च नाशे गुणवते महान. आणि मग मित्राशी नातं तुटलं की काय होतं, अर्थरचनेची फार मोठी हानी होते, असं इथे लक्ष्मणाने सांगितलेलं आहे. अर्थरचनेची हानी युद्धामुळे कशी होते, मित्राचं वचन मोडलं की युद्ध होणार आणि युद्धामुळे अर्थरचनेची काय
आणि होते युद्धाचे काय परिणाम अर्थव्यवस्थेवर होत आहेत ते आता आपल्याला रोज आपले पंतप्रधान सांगतायत की कसं ते अर्थव्यवस्थेवर युद्धाचे परिणाम होतात. तेच इथे सांगतोय लक्ष्मण की आता जर तुमचं युद्ध झालं, रामाने जर युद्ध केलं तर सगळे अर्थव्यवस्थेवर तुझ्या राज्याच्या परिणाम होईल. कारण मित्र दोन प्रकारचे असतात. एक आपल्या मित्राच्या कार्यासाठी तत्पर असतो, सत्य आणि धर्माच्या आश्रयाने राहतो. पण तो कार्याला सांगतोय लक्ष्मण, पण तुझ्या स्वामीने तुझ्या नवऱ्याने या दोन्ही गुणांचा परित्याग केलाय. सत्य नाही, धर्म नाही, वचन पालन नाही, काहीही नाही. मित्राचं कार्य तो सिद्धीला नेत नाहीये आणि तो स्वतःच्या धर्माच्या काही सुद्धा स्थिर नाहीये, असं लक्ष्मणाने त्या कार्याला स्पष्टपणे सांगितलं. मग ते लक्ष्मणाचं ते बोलणं संयुक्तिक होतं, चुकीचं नव्हतं. तरी सुद्धा तारेने लक्ष्मणाची समजूत घालायची प्रयत्न केला. किती अजब रीतीने तिने प्रयत्न केलाय बघा. की तारा लक्ष्मणाला म्हणते, न काम तंत्रे तव बुद्धिरस्ते वंवै यथा मन्युवशं प्रपन्ना न देश कालो यथार्थ धर्मा विवेक्षते कामरतील मनुष्य. तिने काय सांगितले की सीता शोधाच्या बाबतीत विलंब होतोय खरं आहे, मी जाणते. आमचं कर्तव्य काय होतं सुग्रीवाचं तेही मी जाणते. रामाचं प्रचंड बळही जाणते. पण काय झालंय, सुग्रीव कामासक्त झाला आणि त्याचे मन इतर कशातही लागत नाही आणि म्हणून तू रागावलेला दिसतोय. आणि म्हणून ती पुढे म्हणते, न काम तंत्रे तव बुद्धी असते. म्हणजे तुम्ही रागावलाय कारण काय, न काम तंत्रे तव बुद्धी असते. तुम्हाला कामशास्त्राचा काही अभ्यासच नाही. तुम्हाला काम म्हणजे काय तेच कळत नाही. कामामुळे पुरुषांची परिस्थिती काय होते तेच सांगत नाही. कामासक्त माणसाला काय होतं, न देश कालो न यथार्थ धर्म. त्याला देश काळ यथार्थ धर्म काय आहे, काम रती मनुष्य. काम आणि रतीमध्ये अडकलेल्या मनुष्याला हे कळत नाही अजिबात. तिकडे त्याची दृष्टी जात नाही. मग माणसांची ही करा, मग वानरांचा काय विचारावं, ते स्वभाव काय चंचल असतात. म्हणजे जो लक्ष्मण अतिशय संयमी होता, उर्मिलेला अयोध्येत ठेवून तो एकटा रामाबरोबर राहत होता, त्यालाही असं सांगते की न काम तंत्रे तव बुद्धी असते. म्हणजे आता नवऱ्याला पाठीशी घालताना तारेने हा जो युक्तिवाद केलाय तो म्हणजे अजब युक्तिवाद आहे असंच म्हणायला पाहिजे. म्हणजे आपण जेव्हा पंचकन्यांचं नाव घेतो, अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी, तर मला नेहमी प्रश्न पडायचा ही तारा कोण या याच्यातली. कारण तारेची समजावणी म्हणजे अशी अजब आहे ना. मग त्याच्यात 3 तारांचा उल्लेख सापडतो. एक म्हणजे बृहस्पतीची पत्नी, बृहस्पतीची पत्नी तारा. दुसरं म्हणजे आपल्याला माहिती आहे हरिश्चंद्राची पत्नी तारा आहे. तिने तर किती पतिव्रता होती. तिची विक्री गुलामी करून गेली, तिने सहन केलं. मुलाचा मृत्यू आला तो तिने सहन केला. पण ही तिसरी तारा तारा म्हणजे ही आपली सुग्रीवाची पत्नी, आता जी लक्ष्मणाची युक्तिवाद करते ती, पण ती खूप बुद्धिमती आहे, दूरदर्शी आहे. आणि ती वालीला तिने आधीच वालीला सांगितलं होतं की तू सुग्रीव ललकारायला आलाय, याचा अर्थ त्याला कोणाचं तरी पाठबळ लागलाय युद्धाला, तू युद्ध करू नकोस असं तिने सांगितलं होतं. आणि नंतर तिने वालीच्या मृत्यूनंतर सती जायची तयारी दाखवली होती. पण तिला लक्ष्मणाने श्रीरामांनी अडवलं होतं आणि त्या काळच्या धर्म परंपरेप्रमाणे ती नियोग पद्धतीने ती आता सुग्रीवाची पत्नी झालेली आहे. आणि नियोग पद्धतीने ती झालेली आहे. तरी तारा याचा सुरू म्हणजे तरणे, जी तारून नेते ती तारा. म्हणून नवऱ्याला तारून नेणं आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे ती आता जरी सुग्रीवाची दुसरी पत्नी म्हणून आलेली असते तरी ती धर्मनिष्ठ आहे. आता ती पावित्र्याचं लक्षण जीवन जगते आणि म्हणून तिला पूजनीय मानलं गेलंय. नैतिक गुंतागुंतीच्या प्रसंगात सुद्धा ती धैर्याने उभी राहिली, अशी ती विवेक गुणी आहे, सत्यनिष्ठ आहे आणि परिस्थितीशी झुंजण्याची, आपल्या नवऱ्याचं भलं ते करण्याची वृत्ती अशी तिच्या ठाई आहे. म्हणून त्या अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तारा म्हणजे बाकी ती बृहस्पतीची पत्नी किंवा हरिश्चंद्राची पत्नी नसून ही वाली आणि नंतर सुग्रीवाची पत्नी झालेली तारेचा आपण उल्लेख करतो. इतका तिने अजब केलेला आहे तो खरं म्हणजे आपल्याला पटत नाही. तरी सुद्धा आपण तिची गणना त्या याच्यात केली जाते. पण वानरांना आता ती म्हणते की आता
हा जागा झालेला आहे, त्याला आपल्या स्वामीचं हित कळतंय. आणि मग नंतर ती काय म्हणते की न काम वृत्तम मम सन्निविष्टा कामाभियोगाच्च विमुक्त लज्जम क्षमस्व तावत परहित तावत भ्रातरम वानर वंशनाथम. अरे ती भ्रातरम म्हणते आता लक्ष्मणाला, अरे तू माझ्या भावासारखा आहे, तू माझ्या भावासारखा आहे. आणि सुग्रीव विषयभोगात आसक्त झालेला आहे. तम कामदृष्टम मम तन्निकृष्टम, आणि तो माझ्याच जवळ राहिलेला होता. कामाच्या आवेशात त्यांनी लाज सोडून दिली. कामावियोगात विमुक्त लज्जम, त्यांनी लाज सोडून दिली. तरी देखील तुम्ही मला तुमची बहीण समजा, मी तुम्हाला भाऊ म्हणते, आणि म्हणून तुम्ही सुग्रीवाला क्षमा करा, असंही तारा म्हणते. आणि आणि नंतर ती पुढे काय म्हणते, महर्षयो धर्म तपोभिरामा कामानुकामा प्रतिबद्ध मोहा अयम प्रकृत्या सकल कपिस्तु कथम न सज्जेत सुपेश राजा. ती म्हणते की जे ऋषी मुनी निरंतर धर्म आणि तपस्येत घडलेले असतात, ज्यांनी मोह सोडलेला असतो, ते अविवेक ज्यांच्याजवळ नसतो, ते महर्षी सुद्धा विषयाभिलाषी होतातच. अशा कथा आपल्याकडे आहेतच ना. म्हणजे कोणी तपश्चर्या करायला लागला की देवांच्याकडून त्याचा तपभंग करण्याकरता अप्सरांची नेमणूक व्हायची, आणि मग विश्वामित्रांनी त्या मेनकेच्या मोहाला ते पडलेच आहेत. तसे शांडल्य कुमार काश्यप यांच्यावर सुद्धा असाच चोरीचा आळ आलेला आहे. म्हणजे ते महर्षी सुद्धा मोठमोठे जिथे विषय वाचण्यात अभिलाषी होतात, तिथे मग स्वभावता जे चंचल आहे, अयक प्रकृत्या चपला कपिस्तू, हा कपी आहे, वानर आहे, स्वभावात चंचल आहे, तो असा वागेल तर तर त्याला काय आपण म्हणणार. ते मोठमोठे ऋषी सुद्धा होतात. असे आपल्या नवऱ्याच्या फक्त बाजूने ती तारा बोलते, आणि वर पुढे सांगते की आता मात्र ते तुमच्या कार्य सिद्धीला न्यायला तत्पर झाले आहेत, असं त्यांनी सांगितलं. म्हणजे तारा इथे एखादा अगदी कसलेल्या वकिलासारखी आपल्या नवऱ्याची बाजू मांडते, असं आपल्याला दिसतंय तारा. आता ती सांगते की आता मात्र त्यांनी सुग्रीवानी वानरांना सगळे आज्ञा दिले की तुम्ही एकत्र या सगळे. मग लवकरच तिथे लाखो करोडो सगळे वानर जमा होतील, आणि ते कोणतेही कार्य पार पाडू शकतील असे ते व्याळ आहे. तारा ही मुत्सुकी आहे. आता ती लक्ष्मणाचं पण थोडंसं कौतुक करते की तुम्ही सभ्य आहात, तुम्ही इथे आल्यावर पटकन माझ्या मालात घुसला नाही, 7 पक्ष ओलांडून बाहेरच थांबलात, सदाचाराने वागलात, माझ्याकडे मातेच्या दृष्टीने बहिणीच्या दृष्टीने पाहिलं. म्हणजे तारेचं व्यक्तिमत्व हे वाल्मिकींनी असं रंगवलेलं, चतुर, महाचतुर आहे ती. म्हणजे आधी युक्तिवाद करते, वकिली करते सुग्रीवाची, मग ती लक्ष्मणाची स्तुती करते की तू असा आहेस तसा आहेस. त्याचं सुग्रीवाचं समर्थन करून झाल्यानंतर म्हणजे थांब, आणि मग ती म्हणते तुम्ही चतुर आहात आणि तुम्ही क्षमा करालच, असं बोलल्यावर मग साहजिकच लक्ष्मण तारेच्या बोलण्यावर सगळा प्रसन्न झाला, त्याचा राग निवळला, आणि मग तो सुग्रीवाच्या भवनात शिरला. म्हणजे त्या लक्ष्मणाला मत बदलून त्याचा राग कमी करून मग त्याला सुग्रीवाच्या भेटीला पाठवण्याचं हे सगळं काम या तारेने व्यवस्थितपणे पार पाडलं. आणि मग तो लक्ष्मण कानउघाडणी करायला गेला सुग्रीवाची, आणि तो म्हणाला, यस्तु राजा स्थितो धर्मे मित्राणाम उपकारिणाम मिथ्याम प्रतिज्ञाम कुरुते कोण पुरुषस्तत्तरतमः. म्हणजे जो सुग्रीव आणि लक्ष्मण आता आमने सामने आलेले आहेत. लक्ष्मणाचा जरी राग शांत झालेला आहे, तरी तो क्रोधपूर्वकच आता बोलतोय, हे वानर राजा जो धैर्यवान, कुलीन, दयाळू आणि जितेंद्रिय असा राजा आहे, त्याचा जगात आदर केला जातो. यस्तु राजा स्थितो धर्मे मित्राणाम उपकारिणाम. जो राजा अधर्मात स्थित होऊन उपकर्त्या मित्रासमोर केलेली प्रतिज्ञा सुद्धा असत्य ठरवतो, मिथ्याम प्रतिज्ञाम करतो, जो मित्राजवळ केलेली प्रतिज्ञा खोटी ठरवतो, कोण ऋषवसत्तरा, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त क्रूर कोण असेल, अशा शब्दात लक्ष्मणाने इथे सुग्रीवाची कानउघाडणी केलेली आहे. यस्तु राजा स्थितो धर्मे मित्राणाम उपकारिणाम मिथ्याम प्रतिज्ञा करू. आपलीच प्रतिज्ञा, आपलंच बोलणं खोटं ठरवलेला, नृशंस
म्हणजे अत्यंत क्रूर त्याला म्हटलं जातं. पुढे तो म्हणतोय त्याला की तू काय पाप केलंय, तर शतमश्वान ऋते हंती, म्हणजे जर अश्वदानाची प्रतिज्ञा कोणी केली आणि ती पूर्ण केली नाही तर त्याला अश्वानृत म्हणजे अश्वविषयक नावाचं पाप लागतं. शत अश्वानृते सहस्रम तू गवानृते, कोणी गाय दान करण्याचं गोदानाची प्रतिज्ञा केली आणि ती पूर्ण केली नाही तर त्याला 1000 गायींच्या वधाचा पाप लागतो. म्हणजे अश्वदानाची प्रतिज्ञा तुम्ही ती पूर्ण केली नाही तर 100 घोड्यांच्या हत्येचं पातक लागतं. गोदानाची प्रतिज्ञा पूर्ण केली नाही तर 1000 गायींच्या हत्येचं पातक लागतं. आत्मानं स्वजनम हंती, पुरुषत्व पुरुषात्मक, आणि कोणत्याही परपुरुषासमोर त्याचं काम करण्याची प्रतिज्ञा केली आत्मानं स्वजनम हंती तर तो आत्मघातकी जो असतो तो स्वजनाच्या पापाचा भागीदार होत असतो. मग तो पुरुष कोणीही असो. पूर्व कृतार्थो मित्रांना न प्रतिकरोती, पूर्वी केलेल्या उपकारांचं स्मरण जो केलीच नाही तो कसा असतो, तो कृतज्ञ असतो आणि आपलं काम करून घेतो आणि तो सर्व प्राण्यांना वध्य असाच असतो. कृतज्ञ सर्वभूतांना वध्या प्रभुकेश्वरी, आणि असा माणूस वध्यच असतो. म्हणजे खरं म्हणजे तुझा नाशच करायला पाहिजे पण मी तो करत नाही. लक्ष्मण पुढे असंही म्हणतो, गीतोयम ब्रह्मणा श्लोका सर्व लोक नमस्कृता, म्हणजे अरे पतिराजा, कुण्या एका कृतज्ञाला पाहून गीतोयम ब्रह्मणा श्लोका सर्व लोक नमस्कृता दृष्ट्वा कृतज्ञम क्रुद्धेन तद निवोद प्लवंग, म्हणजे प्लवंगवर कृतज्ञम दृष्ट्वा, कृतज्ञ माणसाला पाहून जे ब्रह्मदेवाने जो एक श्लोक सांगितलाय तो निवड, तो ऐक. कपिराजा एका कृतज्ञाला पाहून ब्रह्मदेवाने सर्व लोकांसाठी आदरणीय असा श्लोक सांगितला. ते म्हणतात, गोगुणे चैव सुरापेच शौरे भग्नवृते तथा निष्कृतिर्वेता सद्वी कृतज्ञे नास्ति निष्कृती, म्हणजे गायींचा वध करणारे, गोगणे, सुरापे, दारूपान मद्यपान करणारे, शौरे, चोर, व्रत भग्नव्रते म्हणजे व्रतभंग करणारे, असे जे सगळे पुरुष असतात त्यांच्यासाठी सुद्धा निष्कृती विहिता म्हणजे प्रायश्चित्त सांगितलेलं आहे. गायीचा वध करणारे, दारू पिणारे, चोर, व्रतभंग करणारे यांच्यासाठी प्रायश्चित्ताचे मार्ग आहेत. पण कृतज्ञ नास्ति निष्कृती, कृतज्ञाला मात्र कृतज्ञासाठी कोणताही उद्धाराचा मार्ग, कोणतंही प्रायश्चित्त सांगितलेलं नाही. म्हणजे इतर सर्व गुन्हे माफ होतात पण कृतज्ञाला तो मार्ग नाही, त्यात एक क्षमा नाही. त्यामुळे कृतज्ञ नास्ति निष्कृती हे संस्कृतमधलं एक प्रसिद्ध सुभाषित धरलेलं आहे की कृतज्ञाला कधी कुठलंही प्रायश्चित्त नाही. म्हणजे अरे वानरा, तू अनार्य आहेस, कृतज्ञ आहेस, खोटे बोलणार आहेस, कारण श्रीरामांचं सहाय्य घेऊन सुद्धा तू आपलं काम पूर्णत्वाला नेलेलं नाहीये. जेव्हा त्यांना मदत करण्याची वेळ आली तेव्हा तू काहीच करायला तयार नाहीये. तू अद्याप ग्राम्य उपभोगातच गुरफटलेला आहे आणि म्हणून तुला कुठचंही प्रायश्चित्त देता येत नाही. ज्या श्रीरामांनी तुझ्यासारख्या पापी आणि दुरात्म्या वानराला राज्यावर बसवलं, तुझ्या भावाचा वध करून, त्याचेही उपकार तू स्मरत नाहीये. तुला आता ते वालीच्याच मार्गाने पाठवतील. म्हणून श्रीरामांनी जो निरोप त्याला निर्वाणीचा पाठवला होता तोच लक्ष्मणाने त्याला परत सांगितलंय. नतच संकुचित पंथा येन वाली हा सोबता समये तिष्ठ सुग्रीव मा वाली पथमन्मगा. नसच संकुचित पंथा म्हणजे काय, ती वाट काही अरुंद नाहीये, लहान नाहीये, कुठची येन वाली हा सोबता, ज्या मार्गाने वाली मारला गेलाय ती वाट चांगली रुंद आहे. तू जर समये तिष्ठ, तू जर वचन पाळलं नाही तर मावाली पथमन्मगा, तू वचन पाळ, नाही तर तू वालीच्याच मार्गाने जाशील. असा तो श्रीरामांचा जो परखड निरोप होता तो आता लक्ष्मणाने इथे सुग्रीवाला सांगितलेला आहे. नसच संकुचित पंथा येन वाली अथोगता समये तिष्ठ सुग्रीव मा वाली पथमन्मगा. मग लक्ष्मणाने पण जरा राजनीतीप्रमाणे सुग्रीवाच्या पराक्रमाचं कौतुक केलं.
बलाचं कौतुक केलं. म्हणजे आधी त्याची कान उघडणे झाले, तुला काही प्रायश्चित्त नाही असं सांगून झालं. आणि आता त्याच्या पराक्रमाचं सुग्रीवाच्या बळाचं कौतुक केलं. म्हणजे इथे मुत्सुद्दे घेतो. राजपुत्राला जी अवगत असते ती मुत्सद्देगिरी दिसते. कारण त्याचं काही अवघवतं ना त्यांना सीताशोधाच्या कामात. त्यांना खूप कोणही चालणार नव्हतं. मग श्रीरामांच्या कार्य कधीला जावं म्हणून सुग्रीव आता ताबडतोब कामाला लागावा. म्हणून मला तुला वाकसाडन करायला लागलं, म्हणून मला बोलायला लागलं, म्हणून वर त्यांनी आता लक्ष्मणाने त्याची क्षमाही मागितली. म्हणजे हा आणखीन मुत्सद्देगिरी करून झाला. आधी त्याला बोलला पण आता त्याची मदत हवी आहे म्हणून त्याची क्षमा मागितली आणि तूच रामकार्याला योग्य आहे असंही सांगितलं. आणि मग श्रीराम पुढे म्हणतायत की विदुज्य सततम सर्वजण आले श्रीरामांच्याकडे. आणि मग श्रीराम म्हणतायत विभज्य सत्तम वीर स राजा हरिसत्तम हित्वा धर्मं तथा संच कामन यस्तु निषेधते. मग बोलायला आल्यावर श्रीराम सांगतायत जो धर्म अर्थ काम या सर्वांसाठी जी वाटणी करायला लागते ती तो नीटपणाने करत नाही, निष्कामपणे करत नाही. म्हणजे धर्म आणि अर्थ यांच्याकडे दुर्लक्ष करून केवळ कामसेवनच करीत राहतो. विभज्य सत्तम वीर स राजा हरिसत्तम हित्वा धर्मं तथा पंच कामम यस्तु निषेधते. त्याचा निषेधच केला जातो. कारण अमित्राणाम वधे युक्तो मित्राणाम संग्रहे रता. म्हणजे जो अमित्रासारखा वागेल, चतुरसारखा वागेल त्याचा वध करावा आणि मित्रांचा मात्र संग्रह करावा. आणि ते मंडळी धर्मनिष्ठ असले तरच त्यांचा संग्रह करावा असं त्यांनी सांगितलं. श्रीराम पुढे बोलतायत जो राजा शत्रूंचा वध आणि मित्रांचा संग्रह या कार्यात मग्न राहतो आणि योग्य वेळी धर्म अर्थ काम यांचं न्यायाला अनुसरून जेव्हा तो सेवन करतो तोच धर्मफळाचा वाटेकरी होतो. अभिप्राणाय वधे युक्तो मित्राणांचे संग्रहे कृतम त्रिवर्णा फला भोगता तर राजा धर्मेण युज्यते. त्यालाच हे धर्म अर्थ काम हे तिन्ही पुरुषार्थ भोगण्याचा हक्क असतो. आणि तो त्याला आता हरिसूदन म्हणतो. परत त्याला स्तुती करतोय, तर श्रीराम स्तुती करतोय. आता सर्वांसाठी उद्योग करण्याची वेळ आलेली आहे. त्याची स्तुती करून म्हणतात की अरे वानराजा, तू या विषयासंबंधी इतर वानरांशी इतर मंत्र्यांशी विचार विनिमय केलायस का? मग सुग्रीव रामाना म्हणाला महाबाहो, माझी कीर्ती श्री आणि शाश्वत असं जे मला राज्य मिळालंय ते सगळं तुमच्याचमुळे मिळालंय. तुम्ही सगळं ते वालीने ग्रहण केलं होतं ते तुम्ही मला सगळं मिळवून दिलंय याची मला जाणीव आहे. आणि देव आणि आपण विजयी वीरांच्या मध्ये आपण श्रेष्ठ आहात. तुमच्या आणि तुमच्या बंधूंच्या कृपेमुळे मी इथे वानराजा म्हणून परत आलेलो आहे. त्यामुळे मी आता कामाला लागणार आहे. परत एकदा ते श्रीराम आठवण करून देतात जो माणूस आपल्या मित्राचं काम विसरतो तो काय करतो? उपकार विसरतो तो झाडाच्या फांदीवर फांदीच्या टोकावर झोपलेल्या माणसासारखा असतो. झाडाच्या फांदीच्या टोकावर जो झोपतो तो कोसळल्यावरच त्याची झोप उडते आणि मग त्याचे डोळे उघडतात. तशी तुझी अवस्था झालेली आहे. वृक्षाग्रे यथा सुप्ता पतिता प्रतिबुध्यते. तशी तुझी अवस्था झालेली आहे. तेव्हा तू वेळेवर जागा हो. आणि मग सुग्रीवाने आदेश दिला. आता तो खरोखरच जागा झाला. त्यांनी सर्व वानर प्रमुख अस्वल गोलांगुल मैऱ्याला लंगूर म्हणतात त्यांना बोलवलं. ते सर्व कसे होते? ते निबिड वन अरण्य दुर्गम ठिकाणं या सर्वांचे ते जाणकार होते. ते सगळे देव आणि गंधर्व यांचेच पुत्र होते. त्यांच्याच इच्छेप्रमाणे ते इथे हा बदल घडवू शकत होते. असे अनेक कोट्यावधी सैन्य इथे जमा झालं. आणि मग राम म्हणतात की मित्रा यदिग्रो वर्षते वर्षम न तच्चित्रम भविष्यति. राम सांगतायत सुग्रीवाला अरे इंद्र पाण्याचा वर्षाव करतो. आदित्यासौ सहस्रांश सूर्यात अतिमिर. म्हणजे सहस्र रश्मी सूर्य आकाशातील अंधार नाहीसा करतो. चंद्रमा रजनीन सूर्या. चंद्र असतो तो आपल्या प्रभेने अंधारी रात्र उजळवून टाकतो. पण याच्यात आश्चर्य काहीच नाही. न चित्रम भविष्यति याच्यात आश्चर्य काहीच नाही.
म्हणजे त्याला म्हणतात इंद्र पाण्याचा वर्षाव करतो, सूर्य आकाशातील अंधार नाहीसा करतो, चंद्र आपल्या प्रभेने अंधारी रात्र उजळून टाकतो. यात आश्चर्य काहीच नाही, तो त्यांचा स्वाभाविक गुण आहे. तसाच तू सुद्धा तुझा स्वाभाविक गुण म्हणजे शत्रूंना संताप देणारा असा आहे. म्हणजे इथे त्यांनी तू कसा आहे त्यांच्यासारखाच आहे म्हणून 3 दाखले दिलेले आहेत. चंद्राचा, सूर्याचा, इंद्राचा, अशी देऊन त्याची श्रीराम त्याची स्तुती करतायत. तू शत्रुंजय आहे, शत्रू तापन आहे, तो तुझा स्वभाव धर्मच आहे. म्हणून तू आता मला मदत केलीस तर आश्चर्य वाटायला नको. मित्राचे हित करण्याचा कल्याणकारी गुण तुझ्यात सुद्धा आहे हे मला माहिती आहे. फक्त तू ते आतापर्यंत विसरला होतास, पण आता तो जागा झालाय आणि आता तो मला आश्चर्याचा विषय नाही आहे की तू मदत करायला तयार झाला. म्हणजे आधी कडक शब्दात लक्ष्मणाकरवी समजावणी करून झाली, आधी स्वतः समजावणी केली आणि आता त्याच्यावर कौतुक करताय, त्याला चंद्रसूर्यांच्या ओळीत नेऊन बसवतात. म्हणजे ही सुद्धा रामाची राजनीतीपणा आहे, राजनीतिज्ञ आहे, हे इथे आपल्याला वाल्मिकीने सांगितलं. आता सगळं वानर सैन्य सुग्रीवाच्या आदेशाप्रमाणे इथे जमा झालेलं आहे. म्हणजे तारेच्या पित्या आला, महाबली त्याचं नाव, रुमा सुग्रीवाची पत्नी तिचा पिता आला, हनुमानाचा पिता केसरी आला, धूम्र, नल, नील हे सगळे आले. अश्विनी कुमारांचे पुत्र जे होते महिंद आणि जुडी होते ते आले. अस्वलांचा राजा जांबवान आला, रमण, रुमण, गंधमादन, अंगद सगळे आले. आता एकापेक्षा एक श्रेष्ठ वानरवीर तिथे जमा झाले. कारण जेव्हा रामाचा जन्म झाला तेव्हाच या सगळ्यांनी जन्म घेतलेला होता. जेव्हा श्री विष्णूंनी श्रीरामाचा जन्म घ्यायचं ठरवलं तेव्हा शेष नागाने लक्ष्मणाचा जन्म घेतला होता. शंख जे विष्णूचा आयुध त्यांनी भरताचा जन्म घेतला होता. सुदर्शन चक्र म्हणजे विष्णूचा आयुध त्यांनी शत्रुघ्न म्हणून जन्म घेतला होता. इंद्राने आपला अंश म्हणून वालीचा जन्म घेतला होता. सूर्याचा अंश म्हणून सुग्रीवाने जन्म घेतला होता. अग्नीचा अंश म्हणून नील यांनी जन्म घेतला होता. विश्वकर्म्याचा अंश म्हणून नलाने जन्म घेतला होता. ब्रह्मदेवाचा इंद्राचा अंश वाली होता. ब्रह्मदेवाचा अंश म्हणून जांबुवंत होता आणि अश्विनी कुमारांचे अंश म्हणून महिंद आणि द्विविध होते. असे सगळे ते गंधर्वच होते, देव होते. ते आता वानर आणि वृक्ष म्हणजे अस्वलावरून आलेले होते. कारण अधर्माचा नाश आणि धर्मसंस्थापनेसाठी ही संपूर्ण दैवी शक्ती श्रीरामांच्या अवतारात तिथे त्यांच्या मदतीला आलेली होती. आणि मग सुग्रीवाने आज्ञा दिली, कोणी कुठे जा, कोणी कुठल्या दिशेला जा. सुग्रीवाच्या आज्ञेने पूर्वेला बिनकाला पाठवलं, दक्षिणेला अंगदाला पाठवलं, पश्चिमेला सुषेणाला पाठवलं, शतबली नावाच्या वानरवीराला उत्तरेकडे पाठवलं. आणि मग तेव्हा सुग्रीव शतबलीला असं म्हणाला, अर्थिनः कार्य निवृत्ती मग कर्तुम रपियश्चरे तस्य त्यात सफलम जन्म किम पुन्हा पूर्व कारणम. की आपले मुख्य प्रयोजन काय आहे ज्याला समजते, अर्थिनः कार्य निवृत्ती, त्या वीरात तू श्रेष्ठ आहे. जर आपल्या वाचून आपल्याकडून श्रीरामांचे प्रिय कार्य संपन्न झाले तर त्याच्या मोबदल्यात त्यांनी आपलं काम केलंय, त्याच्या मोबदल्यात आपण जर काम केलं तरच आपलं जीवन सफल होणार आहे. ज्यांनी कोणी उपकार केलेला नाही, अर्थिनः कार्य निवृत्ती, ज्यांनी कोणी उपकार केलेला नाही तो सुद्धा काही कामासाठी आपल्याकडे प्रार्थना करायला लागला तर त्याचं सुद्धा काम करायचं असतं, कोणी उपकार केलेला नसेल. मग ज्या पुरुषाने आपल्याला उपकार केलेत, आपलं कार्य कडेला नेलेलं आहे त्याचं काम तर केलंच पाहिजे ना. ज्यांनी आपलं काही चांगलं केलेलं नाही त्याला सुद्धा तो जो मदतीची याचना करायला लागला तर त्याला मदत करायला पाहिजे. मग पूर्वीच ज्यांनी आपलं कार्य सिद्धीला नेलंय अशा उपकार करण्याचं काम तर आपण त्वरित केलंच पाहिजे. त्यातच आपल्या जीवनाची सफलता पाठवलेली आहे असं सुग्रीव आता सगळ्या जमलेल्या सैन्याला सांगतोय. म्हणजे सगळं शहाणपण सुग्रीवाला आता सुचलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही आता सर्वजण कामाला लागा, जानकीचा शोध लावायलाच पाहिजे अशा निश्चयाने काम करा. उत्तरेला हिमालयापर्यंत जा, रंजगिरीवर जा, प्रत्येक गुहा, घर, शिखर सगळं तपासून पहा. आणि रावण दक्षिणेकडे गेला आहे माहीत होतं, ते वानरांनी पाहिलंय, पण तरी सुद्धा काहीतरी
तो दक्षिणेला जाऊन आणखी कुठे गेला नाही ना. या काळजीने त्यांनी या सगळ्या म्हणजे शंका नको म्हणून त्यांनी वानरांना सगळ्या तिन्ही दिशांना पाठवून या अंगदाला मात्र दक्षिणेला पाठवलेलं आहे. आणि मग त्यांनी वाल्मिकींनी इथे त्या दिशांना सगळ्या पाठवताना वानरांना भारतातले सगळे पर्वत नद्या अरण्य यांच्यासाठी बारकाईने वर्णन केलंय. जसं मेघदूतात कालिदासाने वर्णन केलेलं आहे तसं इथे वाल्मिकींनी तिन्ही चारी दिशांना पाठवलेल्या वानरांचं त्यांना काय काय वाटत लागलं त्याचं वर्णन केलं. पण हनुमानाला मात्र दक्षिणेकडे पाठवलंय अंगदाबरोबर, कारण तो बल बुद्धी पराक्रम नीती सर्वांनी परिपूर्ण आहे हे माहिती आहे. तर रामाना आधी त्यांची भेट झालेली आहे. मग श्रीरामांनी आपल्या नावाची अक्षरं कोरलेली अंगठी त्या हनुमंताजवळ दिलेली आहे की तुला सीता भेटली तर श्रीरामांचा दूत आहे हे तिने ओळखावं म्हणून तिने ते दिली. आणि त्या सर्व वानर सैन्याला सुग्रीवांनी 1 महिन्याची मुदत दिली. आणि मग आता ते निघाले. तेव्हा मग आता सुग्रीवांनी त्यांना आता अंगद बोलतो. सुग्रीव दक्षिणेकडे गेलेल्या सैन्याचा प्रमुख कोण आहे? अंगद. तो आता म्हणतोय अनिर्वेदम च दाक्षंच मनश्चा पराजयम कार्यसिद्धीकराण्याहून एतत् सदैवम द्रव्यम. म्हणजे हनुमंताला दक्षिणेला पाठवलंय, त्याच्याजवळ अंगठी दिली आहे. चारी दिशांनी गेलेले वानरवीर आपापला भ्रमण वृत्तांत कळवत आहेत. पूर्वेला गेलेले, पश्चिमेला गेलेले, उत्तरेकडे गेलेले, सगळीकडे गेलेले वीर निराश होऊन परतलेले आहेत. कुणाला काहीही खबर लागलेली नाही आहे. त्यांनी प्रत्येक पर्वत दरी गुहा वन झऱ्या सगळीकडे शोध घेतलाय पण त्यांना सीताचे काही शोध लागला नाहीये. तेव्हा आता दक्षिणेकडे गेलेल्या सीताकार्याचं कार्य अधिक प्रखर झालेलं आहे. म्हणून अंगद सांगतोय अनिर्वेदं च दाक्षंच मनश्चा पराजयम कार्यसिद्धीकराण्याहून तस्मादेतत् ब्रवीम्यहम्. आता त्यांना हळूहळू राक्षस पण भेटायला लागले. दक्षिणेकडे जी राक्षसांची वस्ती होती त्यामुळे सीतेचा अपहरण करणारा रावण सुद्धा आता लवकरच भेटेल असं त्यांना वाटत होतं. आणि अंगद आता म्हणतोय 1 महिन्याची मुदत आहे, त्यातला बराचसा वेळ वाया गेलाय आणि राजा सुग्रीव आहे तो उग्र शासक आहे. तेव्हा आपण सगळे मिळून शोध करूया नाहीतर सुग्रीव युद्ध होईल. म्हणून आपण काय करूया अनिर्वेदनचे दाक्षंच म्हणजे आपला आळस शोक आणि निद्रा मनाचं कमकुवतपणा मनश्चा अपराजयम हे सगळं सोडून देऊया आणि सीतेचा शोध करूया. सामर्थ्य आणि मनाची हिंमत न सोडली की आपलं कार्य नक्की सिद्धीला जाईल. ते आवश्यक गुण आहे. सामर्थ्य म्हणजे शारीरिक सामर्थ्य आणि मनाची शिस्त मनाची हिंमत हे 2 सद्गुण मानले गेलेले आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगतोय अनिर्वेदनच दाक्षंच मनश्चा अपराजय. दाक्ष पाहिजे, धारिष्ठ पाहिजे आणि मनाची दृढनिश्चिती पाहिजे. म्हणजे इथे अंगद या श्लोकातून त्याच्यात वानर निराश व्हायला लागलेले आहेत. दक्षिण दिशा जवळ यायला लागलेली आहे, अजून सीतेचा शोध लागलेला नाहीये. म्हणून ते निराश होऊ पाहणाऱ्या वानरांना अंगद इथे त्या वानरांचं जणू हे मानसिक समुपदेशन करतोय की तुम्ही हिंमत हारू नका, आपल्याला पुढे जायचंय. आणि मग हे संपत आलेलं आहे. सीताकामाचं कार्य सीता शोधाचं कार्य सुरू आहे. एका गुहेत त्यांना मेरूचा वर्णीची कन्या स्वयंप्रभा भेटली. तिच्या मार्गदर्शनाने ते समुद्र तटावर पोहोचले. समुद्र तटावर पोहोचले पण तो महासागर पाहून वानर चिंतित झाले. सुग्रीवांनी दिलेली 1 महिन्याचा काळ संपत आला, मुदत संपत आली. आता काय करायचं? हा समुद्र एवढा मोठा. आणि मग त्या वानरांना वाटलं की आपण प्रायोपवेशन करून जाऊ, नाहीतरी परत गेलो तरी सुग्रीव प्राणदंडाची शिक्षा देणारच आहे. तेव्हा आपण इथेच प्रायोपवेशन करून आपण जीवित त्याग करावा. प्रायोपवेशन म्हणजे उपवास, ज्याला अनशन असं म्हणतात, करून प्राणत्याग करूया. आणि सीता शोध न करता परत जाणं म्हणजे सुग्रीवाच्या हातून मरण पत्करावं. आणि मग त्यांचा तर प्रायोपवेशनाची जी त्यांच्या चर्चा चालली होती ती सगळी तिथेच बाजूला संपाती नावाचा एक हे होता गरुड होता. त्या संपातीने त्याचं ते ऐकलं आणि मग तो पुढे आला. संपातीने काय विचार केला आहे सगळे अनशन करणारच आहेत, त्यांना खूप भूक लागते. म्हणजे गिधाड आणि गरुड यांच्यामधली जात आहे ना, त्यांना भूक अगदी अनावर असते तशी त्याला लागलेली होती.
तर म्हणते बरे क्रायोप्रोबेशनला बसलेले आपल्याला ऐकत खाद्य मिळेल म्हणून तो तिथे आला. पण नंतर जेव्हा तो तिथे आला तू कोण कुठला असं विचारल्यावर मग त्यांना त्यांच्याकडून श्रीरामांना जटायूंनी मदत केली होती म्हणून ते इथपर्यंत आले ती बातमी कळली. तेव्हा संपातीचा सगळा विचार मनोदय बदलला या वानरांना खाऊन टाकण्याचा. कारण जटायू हा त्याचा बाबू होता. ते दोघं एकदा इंद्राला जिंकायला जात होते तेव्हा सूर्याच्या प्रखर तेजाने जटायूचं गलितगात्र झालं. जटायू गलितगात्र झाला तेव्हा संपातीने आपले पंख त्याच्यावर घातले मोठ्या भावाचं कर्तव्य म्हणून आणि त्यामुळे तो जटायू सुखरूपपणे गेला दंडकारण्यात आणि हा संपाती मात्र पंख जळून जाऊन दक्षिण किनाऱ्यावर पडला आणि तेव्हापासून त्याला पंख नव्हते. तो स्वतः कुठेही अन्न ग्रहण करायला जाऊ शकत नव्हता. त्यामुळे ऐका अन्न चालून आलेलं बघून तो खुश झाला आणि मग ते अंगद आणि संपाती म्हणजे ते गोष्ट सगळी जटायूची कळली. मग तो म्हणाला संपाती नाही नाही आता तुम्ही क्रायोप्रोबेशन करू नका मी तुम्हाला सहाय्य करू शकतो. मी तुम्हाला सीतेचं हरण करणाऱ्याला त्या रावणाला मी पाहिलेलं आहे. आणि मग संपाती म्हणाला लंकेचा पत्ता सांगतो मी तुम्हाला 400 कोस अंतरावर असलेलं ते द्वीप आहे आणि त्याच्या राजवाड्यात सीता नजर कैदेत आहे. त्याला खूप लांबचं दिसत होतं आणि तिथे ती सीता नजर कैदेत आहे आणि त्यात मला दूरपर्यंत पाहण्याची दिव्य चक्षुदृष्टी आहे. मी 100 योजनांच्या पलीकडे सुद्धा पाहू शकतो आणि माझी भूक प्रखर असल्यामुळे माझा मुलगा जो आहे सुपार्श्व तो माझ्यासाठी अन्न आणून देत असेल. तेव्हा तो एकदा असा सुपार्श्व जेव्हा माझ्यासाठी अन्न गोळा करायला गेला होता भक्ष्य शोधायला गेला होता तेव्हा त्यांनी एका काळ्या राक्षसाला एका उज्ज्वल प्रभेच्या स्त्रीला पळवून नेताना स्वतः पाहिलेलं आहे. म्हणून मला नक्की माहिती आहे की सीता त्या दक्षिणेकडे जे द्वीप आहे त्याच्यावर पळवली गेलेली आहे. आता संपाती पुढे बोलतोय एतदर्थं समग्रं मे सुपार्श्वः प्रत्यवेदत तच्छ्रुत्वा हि मे ते बुद्धिर्नासीत् काचित् पराक्रमे अपक्षोऽपि कथं पक्षी कर्म किंचित् समारभेत यत्तु शक्यं मया कर्तुं वाग्बुद्धिर्गुणवर्धिना. म्हणजे ते संपातीकडून सीतेचं वृत्त कळलं ते सुपार्श्वने त्याला स्वतः पाहिलेलं आहे. मग सुपार्श्वने वडिलांना सगळं सांगितलं होतं. मग आता संपाती म्हणतो तो संभाषण चतुरशाच्या सुपार्श्वने आपल्या मुलाला ते मला सगळं वर्णन करून सांगितलंय पण ते ऐकून सुद्धा माझ्या हृदयात पराक्रम करावा असं काही वाटलं नाही. एकच श्रुत्वा नाही बुद्धी नास्तिक किंचित पराक्रम ते ऐकून सुद्धा मला काही पराक्रम करावा असं वाटलंच नाही. कारण काय अपक्षोही कथम पक्षी कर्मम किंचित समारभे मी अपक्ष आहे. माझे पंख जळून गेलेले आहे मग त्याला पंखच नाहीये तो कुठला पराक्रम करणार. पण एक मात्र आहे मी माझी वाणी आणि माझी दूरदृष्टी माझी बुद्धी यांनी जेवढं काय तुम्हाला मदत करता येईल तेवढं आता नक्की करणार आहे. तर तुम्ही काळजी करू नका. आता तुम्ही एकच काम करा मी तुम्हाला सांगतो तसा तुम्ही प्रवास करा आणि ते मी ते वाणीने सांगू शकतो कारण माझी वाणी अजून शाहूक आहे आणि मग ते कार्य करायचं आहे ते तुम्ही तुमच्याच पुरुषार्थाने करायचं आहे. मी फक्त तुम्हाला वाणीने आणि माझ्या बुद्धीने मार्गदर्शन करून मदत करू शकतो. राम कितीही बलाढ्य असला तरी तुम्ही त्याचा निश्चित पराभव करू शकता. तेव्हा ताबडतोब तुम्ही कामाला लागा. हे कार्य केवळ तुमचं नाही आहे तर सर्व देव ब्राह्मण गुरु मुनिगण सगळ्यांचं आहे. आणि मग ते वानर आणि संपाती आणि अंगद यांच्या त्या संभाषणानंतर त्या संपातीला नवीन पंख फुटले कारण त्यांनी रामकार्य केलेलं होतं आणि त्याला अनिवार्य हर्ष झाला सर्वांनाच हर्ष झाला. आणि मग अंगद म्हणतोय परत आपल्या सगळ्या वानरांना म्हणतोय यो विषादम प्रहसते विक्रमे समुपस्थिते तेजसा तस्य हिनस्य पुरुषार्थो न सिद्ध्यते. म्हणजे जो पराक्रमाचा समय आल्यावर विक्रमे समुपस्थिते विषादग्रस्त होतो जो विषादाने ग्रासून जातो तेजसा तस्य हिनस्य म्हणजे त्या तेजोहीन पुरुषार्थ काय होतो पुरुषार्थो न सिद्ध्यते. त्या तेजोहीन पुरुषाला कधी पुरुषार्थ दाखवता येत नाही. पराक्रमाचा समय आल्यावर विषादग्रस्त होणं म्हणजे तेजाचा नाश होणं आणि त्या तेजोहीन पुरुषाच्या पुरुषार्थ कधी सिद्धीला जात नाही.
आपल्याला भगवंताने विषाद हे अनेक वेळा त्यांनी गीतेत सांगितलंय. जेव्हा पहिल्या अध्यायात त्यांनी त्या अर्जुनाचं न योगसे म्हणून अर्जुनाने धनुष्य टाकलं, त्या अध्यायाला नाव अर्जुन विषाद योग दिलेलं आहे. कारण तो विषाद होता. आणि मग त्या विषयाबद्दल तामसी वृत्तीचे लक्षण म्हणून भगवंतांनी गीतेत सांगितलेलं आहे 11व्या अध्यायात. यया स्वप्नम भयम श्लोकम विषादमतमे वच न विमुंचते दुर्मेधा धृतीचा पार्थ तामसी. ते तामसी वृत्तीचे लक्षण आहे. पुढे ते म्हणतात परत 11व्या अध्यायात विषादी दीर्घ सूत्रीच करता तामस उच्चते. ज्याला विषाद असतो तो करता तामसी होतो. त्यामुळे जेव्हा भगवंताचा कृष्ण अर्जुन म्हणाला न योच्येति गोविंदम उक्त्वा तस्मिन् बभूव, तेव्हा परत त्यांनी काय म्हटलंय तमोवाच ऋषिकेशो रहतन्निव भारत सेनयोर उभयोर मध्ये विषीदन्तमिदं नखा. म्हणजे अर्जुन विषाद करत होता म्हणून त्याला श्रीकृष्णांनी सगळी पुढची गीता सांगितलेली आहे. ते तिथे अंगद सांगतोय आपल्या वानरांना जो यो विषादम प्रयतते, ज्याला विषाद एकदा उत्पन्न झाला, शोक उत्पन्न झाला, कधी पराक्रमाची वेळ आल्यावर अर्जुनावर जशी आली होती तशी विक्रमे समुपस्थिते तेजसा तस्य नत्य पुरुषार्थो न सिद्ध्यते, तशा असून कधीही पराक्रम होत नाही. म्हणून विषाद शोक सोडून द्या. आणि सगळ्या त्यांनी वानरांना एकत्र जमवून विचार विनिमय केला. नंतर तुमच्या सर्वात कोण महातेजस्वी आहे की जो हा समुद्र तरून जाणार आहे, अशी शक्ती कोणाकोणात आहे याची चाचपणी त्यांनी सुरू केली. तो समुद्र 100 जण होता, तो तरून जाण्याचं कार्य कोण करू शकेल, कुणाची तेवढी शक्ती आहे याची चाचपणी जेव्हा अंगद करू लागला तेव्हा सगळ्या वानरांनी आपापल्या उत्साहाचं गतीचं शक्तीचं वर्णन केलं. गज म्हणाला मी 10 योजना जाईल, गवाक्ष म्हणाला मी 20 योजना जाईल, शर्व म्हणाला मी 30 योजना जाईल, वृषभ म्हणाला मी 40 योजना जाईल, गंधमादन म्हणाला मी 50 योजना जाईल, मैंद म्हणाला मी 60 योजना जाईल, द्विविध म्हणाला मी 70 योजना जाऊ शकतो, सुषेण म्हणाला मी 80 योजना जाऊ शकतो, जांबवान म्हणाला मी 90 योजना जाऊ शकतो. जांबवान म्हणाला युवावस्थेत मी त्याच्याहूनही लांब जाऊ शकत होतो, कितीतरी दूर उडी मारू शकत होतो, पण मी आता वृद्ध झालोय त्यामुळे मी केवळ 90 योजनेत जाऊ शकतो. मग त्याच्यावर अंगद म्हणाला की मी 100 योजनेत जाऊ शकतो, पण एकदा गेलो की तेवढंच परत येण्याची शक्ती माझ्या ह्याच्यात नाही. अशी प्रत्येकाने आपापली कुवत सांगितली. पण तेव्हा अंगद म्हणाला तरीही मी जातो. त्याच्यावर जांबवान अंगदाला म्हणाला नाही प्रेषयिता तात स्वामी प्रेषय कथंचन भवतायं जनाः सर्वाः प्रेष्या लवगत्तमम्. जांबवान अंगदाला म्हणाला तू तुझ्या गमन शक्तीचा आम्हाला परिचय आहे, तू 100 योजनेला जाऊ शकशील, तू 1,00,000 सुद्धा जाऊ शकशील, पण तू आत्ता आमचा सगळ्यांचा स्वामी आहे. इथे सैन्य दलात आहे, तू प्रमुख आहे, तुला पाठवणं उचित नाही. नाही प्रेषयिता तात स्वामी प्रेष्ठ कथंचन. जरी 1,00,000 जाऊ शकला तरी तुझ्या क्षमतेबद्दल आम्हाला शंका नसली, पण तू सर्वांना आज्ञा करणारा ही तुझी भूमिका आहे. भवतायं जनः सर्व प्रेष्य प्रभगतम. तू इथे आता वानरराज आहे आणि तू आज्ञा देणार आहे, तू आज्ञा पालन करणारा नाही आहे, तुला आम्ही इथे आता तुला पाठवू शकत नाही. मग तेवढेच अंतर तू जरी परत येऊ शकला असला तरी जांबवानाने त्याला स्पष्टपणे नकार दिला. म्हणजे कुठचाही राजा त्याचं सैन्य सीमेवर पाठवतो, मग आपल्या पंतप्रधान सीमेवर का जात नाही या म्हणण्याला काहीही अर्थ नसतो. कारण राजाने आज्ञा द्यायची असते, स्वतः सीमेवर जायचं नसतं. ते तिथे जांबवंताने सांगितलंय नाही प्रेषयिता तात स्वामी प्रेषा कदाचन. स्वामीने आज्ञा द्यायची असते आपल्या सैनिकांना आणि ती मी आता म्हणजे तुम्ही अंगद तू जाऊ नको, तू कोणाला तरी आज्ञा कर. आज्ञा करणारा जो स्वामी असतो तो प्रेष्य होऊ शकत नाही. हे सर्व तुझे सेवक आहेत, तू यांच्यातलेच कोणाची तरी निवड कर. त्यांनी त्याला उदाहरण दिलंय की भगवान कलत्रम अस्माकं स्वामी भावे व्यवस्थिता स्वामी कलत्रम सैन्यस्य गतिरेषा परंतपो. म्हणजे स्त्री जशी पुरुषाच्या दृष्टीने रक्षणीय असते, कलत्र स्वामी कलत्रम सैन्य असतं, तसं स्त्री पुरुषाच्या हृदयाची स्वामीनी असते. तसा तू आमचा स्वामी आहे, या सैन्याचा तू स्वामी आहे. आम्ही तुला प्रतिष्ठित केलंय आणि स्वामी हा सेनेसाठी
कलत्रासारखा स्त्रीसारखा संरक्षणीयच असतो. याला गतिरेषा परंतप ही सगळ्यांनी मान्य केलेलीच गोष्ट आहे की राजाने आधी कधी सीमेवर लढायला जायचं नसतं, तेव्हा तो दुसऱ्या कुणाला तरी आज्ञा कर. मग तो पुढे म्हणतो, शत्रू दमना तूच या कार्याचा मूळ आहे. अधिवैतस्य कार्यस्य भवान मूल अरिंदम. तू शत्रूचा नाश करणारे तूच इथला मूळ आहेस आता. पण तस्मात कलकर्वत कात प्रतिकल्या सदा भवानी. पण तुझं रक्षण करणं, जसा पुरुष कलत्राचं रक्षण करतो तसंच तुझं रक्षण करणं हे आमचं हे माझं म्हणणं नाहीये, तर कार्यविधान नया हे सगळ्या तत्वज्ञानांनी सांगितलेले आहे. हे विद्वानांचं मत आहे, हे कार्य जाणणाऱ्या विद्वानांचं मत आहे की मूळ राहिलं तरच सगळे गुण आणि सगळं पुढचं कार्य सफल आणि सिद्ध होतात. मूळच जर उखडलं गेलं तर काही उपयोग नाही आहे. म्हणजे शाश्वत पाहिजे, मूळ शाबूत पाहिजे, तरच पुढच्या फांद्या फुलं फळं येतील. इथे मला चंद्रशेखर भोसले यांची एक चारोळी आठवते. तर्पणासाठी चढलेल्या ओंडक्याला एकदा कालवी फुटली. तर्पणासाठी चढलेल्या ओंडक्याला एकदा कालवी फुटली. मला कडेना जगण्याची ही जिद्द उठली. तर ओंडकामध्ये ते मूळ होतं, ते शाबूत राहिलं होतं, म्हणून त्याला जगण्याची जिद्द होती आणि म्हणून त्याला कालवी फुटली होती. तसं हे सांगतायत की सत्य पराक्रमी वीरा तू या कार्याचं साधन आहे. तू पराक्रम आणि पराक्रमा बुद्धीने संपन्न आहे. तू आमचा गुरु आहे, गुरुपुत्र आहे. तेव्हा तुझ्या आश्रयाने आम्ही हे सर्व काम करणार. तेव्हा अंगद म्हणाला, पण मी जर गेलो नाही आणि दुसरं कुणीही जायला सामर्थ्य दिसत नाही, मग आपल्याला आम्हाला उपोषणच परत ठरल्याप्रमाणे करायला लागेल ना. तेव्हा जांबावर म्हणाला, वीरा आपल्यात अजूनही एक जण शिल्लक आहे आणि मी त्याला अशा त्या वीराला मी प्रेरित करतो की जा आणि मग हे कार्य तो नक्कीच पार पडेल. असं म्हणून जांबुवान तिकडे समुद्र तीरावर एकांतात दडलेल्या हनुमानाकडे गेला आणि म्हणाला, तू शास्त्रवेत्ता आहे, वीर आहे, सुग्रीवासारखा पराक्रमी आहे. तू आता का गप्प बसलाय? तू उठ, तुझा वेग धारण कर. तुझं बल बुद्धी तेज धैर्य सगळ्यापेक्षा तू अधिक आहे, सगळ्यात सरस आहे. तेव्हा तू स्वतः समुद्र उल्लंघून जाण्याची तयारी का बरं दाखवत नाही? आता हनुमान कोण होता? तर पुंजिकर तराई जी अप्सरा होती, जी शापामुळे कपियोनीत जन्म झाला होता आणि कुंजर या वानराची पुत्री होती. वाटेल ते रूप धारण करणारी होती. तिचं नाव अंजना. तिचा पती वानरराज केसरी. ती एकदा स्त्री रूपात असताना वायुदेव तिच्यावर मोहित झाले होते आणि नंतर त्यांच्या अव्यक्त नियमाने हे मानस संकल्पाद्वारे हनुमानाचा जन्म झाला होता. तो प्रचंड बुद्धिमत्तेचा होता, प्रचंड सामर्थ्याचा होता आणि त्या वायू बरोबर अंजना पुत्र तू झालेला असा तू आहे. धैर्यवान आहे, महातेजस्वी आहे, महापराक्रमी आहे. जन्मता तू उगवत्या सूर्याला धरायला गेला होता, तेव्हा इंद्राने जेव्हा तुझ्या अनुभवात प्रहार केला तेव्हा वायूची समजूत घालण्याकरता वायू नुसला वाहन बंद केलं होतं. तेव्हा त्याची समजूत घालण्याकरता इंद्राने वर दिलाय की मृत्यू या तुझ्या पुत्राच्या अधीन राहील. तेव्हा हे पवन पुत्रा तू उडी मारण्यास सर्वश्रेष्ठ आहे. या सर्व वानरांची चिंता तू दूर कर आणि हनुमान तू आता वेगाने उड्डाण कर. त्याला शाप मिळालेला होता. हा लहानपणी ना अतिशय रात्र होता, खोडकर होता, ऋषीमुनींना त्यांच्या यज्ञात त्रास द्यायचा, म्हणून त्याला शाप मिळाला होता की हा आपलं बळ पराक्रम सगळं विसरून जाईल. त्याला एक उशाप पण मिळाला होता. पण योग्य वेळी त्याला कोणी त्याची आठवण करून गेली तर त्याला आपल्या शक्तीचं म्हणजे खरंच आठवण होईल. हे का हा शाप मिळाला होता आणि हा उशाप काय मिळाला होता याच्या मागचं मानवशास्त्र वाल्मिकीने सांगितलेलं आहे की संयम शिकवलेला आहे याच्यात. मानवीने कुठेही आपली शक्ती कधीही वापरू नये, म्हणून त्याला ते विस्मरणाचा शाप दिला होता. नाही तर तो इतका पोटगोळ होता की तो कधीही ती शक्ती वापरेल, म्हणून तो विस्मरणाचा शाप दिला. पण योग्य कारणासाठी योग्य वेळी ती शक्ती वापरली जाईल म्हणून तो उशाप पण दिला होता. ते तुला कोणी आठवण करून दिली की तुला त्या शक्तीचं स्मरण होईल. आणि मग असं करून हनुमंत मग महेंद्र पर्वतावर चढला आणि मग शूरवीरांना तो सगळ्या त्यांनी वंदन केलं आणि मग त्यांनी ते अंतर पार करण्यासाठी वेगाने उड्डाण करायला आता हनुमंत सिद्ध झालेला आहे.
त्याला काय काय मिळालं होतं. जेव्हा वायू रागवला होता तेव्हा ब्रह्मदेवाने त्याला ब्रह्मास्त्र त्याच्यावर परिणाम करू शकणार नाही असा वर दिला होता. इंद्राने त्याला वज्रापासून त्याला अभय दिलं होतं. इच्छामरणाचा वर दिला होता. सूर्याने त्याला सर्व विद्या आणि शाखांचं ज्ञान दिलं होतं. वरुणाने पाण्यापासून तुझं रक्षण होईल असा वर दिला होता. अग्नीने अग्नीपासून रक्षण होईल असा वर दिला होता. अग्नीने तुला अकाल मृत्यू येणार नाही असा वर दिला होता. वायुदेवाचा तो मुलगाच होता. त्यांनी त्याला वेग दिला होता आणि शक्ती दिली होती. शंकर म्हणजे तर काय, हनुमान त्यांचाच अंश होता. त्यांनी शंकरांनी त्यांना सगळा अंश दिला होता. म्हणजे त्याला रूपांतर करता येईल. सुरुवात आठवत असेल तर त्यांनी ब्राह्मणाचा वेश घेऊन तो रामाला भेटायला गेला होता आणि भक्ती दिली होती आणि महाबळ दिलं होतं. शंकरांनी त्यांना रूपांतर शक्ती, महाबळ आणि भक्ती दिली होती. म्हणून हनुमान चालिसात म्हटल्या अष्टसिद्धी नवनिधी असा हा हनुमान महेंद्र पर्वतावरून उड्डाण करायला सज्ज झाला. म्हणून आपल्या गरीबांनी म्हटलंय तरुण जो जाईल सिंधू महान असा हा एकच श्री हनुमान. भुजंग धरुणी दोन्ही चरणी झेपे सरशी समुद्र रंगुनी गरुड भरारी पंखा बगुनी गरडाहुनी बलवान असा हा एकच श्री हनुमान. निज शक्तीने ताडिल दिग्गज बलशाली धीमान असा हा एकच श्री हनुमान. सूर्योदया वीर जन्मला त्रिशत योजने ही नवी उडाला. तेव्हा तो 300 योजना गेला होता. आता त्याला 100 योजना जायला काय. समजमिया फलशशी रविबिंबाला धरू गेला भाजवान असा हा एकच श्री हनुमान. बाळ वीर हा रक्षित धरिता घरे कापरे तिन्ही जगता या इवल्याशा बाळा करता वज्र धरी मधवान असा हा एकच श्री हनुमान. देवेंद्राच्या वज्रा घाते जरा दुखापत होय हनुते कोप अनावर येई वायुते थांबे तो गतिमान. तो वारा सुद्धा थांबला असा हा एकच श्रीराम. पवन थांबता थांबे जीवन देव वायूचे करीती सांत्वन उतरा नये त्याच्या देऊन गौरवी ती भगवान. सगळ्या देवांनी त्याला वरदान दिलं असा हा एकच श्री हनुमान. शस्त्रने छैदिल याला समरांगणे विष्णू वराने इच्छा मरणे ज्याच्या तेजे दिसे दिनमणे चिरतर आयुष्मान असा हा एकच श्री हनुमान. करी हनुमान निश्चय मनसा सामान्य तुला कवी मानता. जो सामान्य नव्हता उचल एकदा पदवा मनसा. वामनाने जसं आपले एक पाऊल उचलून पृथ्वी पर्वतांत करी होती तसा आता हनुमानाने आपलं पाऊल उचलून तो वेगाने निघाला आणि असा हा विजयी झाला असा हा एकच श्री हनुमान. इथे किष्किंधा कांड हे संपूर्ण आपलं झालेलं आहे. या किष्किंधा कांडात वाल्मिकीने लक्ष्मण, श्रीराम, हनुमान, तारा, वाली यांची अतिशय सुंदर व्यक्तिचित्रण केलेली आहे. तसंच शोक म्हणजे विषाद नको, मित्र आणि मैत्री म्हणजे काय असतं हे सांगितलंय. राम जेव्हा वर्षा काळात सीतेच्या विरहात होते तेव्हा वेगवेगळी निसर्ग वर्णनं केली आहेत. मंत्राची कर्तव्य सांगितली आहेत. राजा कसा रक्षणीय असतो ते सांगितलंय. लक्ष्मण कसा रामांची सुद्धा वेळोवेळी समजूत घालणारा, प्रसंगवशात स्वजनांच्या वियोगाचं दुःख सगळ्यांना सोसावं लागतं याची रामाला सुद्धा जाणीव करून देणारा, धैर्य टिकवून ठेवा असा रामाला सांगणारा, सीता प्राप्ती आपण करू असा दिलासा देणारा, प्रयत्नाचे महत्त्व सांगणारा आणि उत्साहाने सदोदित ओथंबलेला असा हा लक्ष्मण, सीतेचे फक्त पंजनच ओळखणारा नम्र असा हा नाहम जानामि केयुरे नाहम जानामि कुंडले नूपुरे स्वाभिजानामि नित्यम पादाभिवंदना असं हिंदू संस्कृतीचं ते लक्षण आहे. ते सांगणारा हा लक्ष्मण. सुग्रीवाचं वर्णन कसं केलंय या कांडात, किष्किंधा कांडात. आधी वालीच्या भीतीने धास्तावलेला, मग हनुमानावर पूर्ण विश्वास ठेवून श्रीरामांशी मैत्री करणारा, पूर्ण सख्य करणारा. रामांशी मैत्री झाल्यावर त्याला बालिशस्तु नरो नित्यम मैत्रम्य म्हणजे राम विश्वास करते त्याला बालिशा म्हणण्याइतका देशाईने बोलणारा सुग्रीव आहे. रामाला कर्ममाप देणारा पण नंतर स्वतःच कर्तव्य विसरलेला असा सुग्रीव रंगवलेला आहे. श्रीराम पंपा सरोवरावर सीताविराने व्याकुळ होऊन निसर्ग सौंदर्याचे वर्णन करणारा, हनुमानाबरोबर बोलताना खुल्या दिलाने त्याची प्रशंसा करणारा, त्या एकही अशुद्ध शब्द बोलला नाही, त्याचा स्वर वर खाली झाला नाही
असा हा अद्भुत वाणी असलेला वडील म्हणजे असाला प्रतिज्ञाधारी आहे, असा हा शपथ घेणारा जो आहे तो खरोखरच वानरगीर असला पाहिजे. नंतर त्यांनी रामाने वालीला राजधर्म समजावून सांगितला. मी तुझा वध करतो तो वाली म्हणून नाही, वाली वदना फलनिर्धारण, फलनिर्धारणासाठी माझा जन्म आहे आणि म्हणून मी तुझा वध करतोय. तू धर्मभ्रष्ट म्हणून तुला शासन करतोय. कारण परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम, हे ईश्वराचा अवतार कार्य करण्यासाठी मी आलेलो आहे. नंतर वालीच्या मृत्यूनंतर सुग्रीव अंगद यांची समजूत घालणारा, लोकोपचार करा म्हणून त्यांना भानावर आणणारा, पण तरी सुद्धा सुग्रीवाच्या राज्याभिषेकासाठी किष्किंध्या नगरीत प्रवेश न करणारा, म्हणजे 14 वर्षांच्या वनवासात नगरीत जायचं नाही. सुरुवातीला जसा तो गुहाटच्या राजधानीत गेला नव्हता तसंच, आणि मग सुग्रीवाच्या मदतीबद्दल मनात धाकधूक वाटणारा राम. मग वाली सुग्रीवा शत्रूची युद्धासाठीचे ललकारी सहन करणं हे मृत्यूनही दुःखद वाटणारा, राम धर्मज्ञ आहे, ते कर्तव्य निभावणारच ही खात्री असलेला वाली आहे. श्रीरामांच्या बायांनी घाळा झाल्यावर त्यांना वात्सल्य करणारा धर्मात्मा, पण नंतर त्यांची क्षमा मागणारा. कारण असंही म्हणलं नाही त्याने की रावण शोधायला काय मी सुद्धा मदत केली असते, मग तुम्ही सुग्रीवाची मदत केल्याकरता मला का ठार मारलं. पण श्रीरामांनी त्याला तो उपदेश केला, धर्मतत्वाचा बोध केला, त्यांच्याबद्दल त्याने आपली मग रामांची क्षमा मागितली आणि वर करत सांगितली की अंगदाची काळजी घ्या, शेवटी ते पित्याचं काळीच आहे, म्हणून त्याला कर्तव्याचं शिक्षण द्या असा त्यांनी आणि अंगदालाही उपदेश केला की तू सुग्रीवाच्या आणि रामाच्या आज्ञेत राहा. असा हा वाली त्यांनी रंगवलाय. तारा, आता तुम्ही व्यक्तिमत्व सांगितलं की वालीच्या मृत्यूनंतर सती जायला निघालेली रागावलेल्या लक्ष्मणाला तुलाच काही कामशास्त्राचं कळत नाही म्हणून संयमी लक्ष्मणाला असं विपरीत बोलणारी आणि मग त्याची समजूत घालणारी, कसलेल्या वकिलाप्रमाणे सुग्रीवाची बाजू मांडणारी, महर्षी सुद्धा विचलित होतात, मग चंचलाची वानराची काय करणार अशी वकिली करणारी तारा आपण बघितली. दक्षिणेला पोचल्यावर तो अथांग महासागर पाहून दुःखी झालेला अंगद बघितला, पण त्यांना न विषादे मन कार्य विषाद दोषवत्तरम, विषाद हा किती दोष आहे हे समजावून सांगणारा अंगद बघितला. यो विषादम प्रहसते विक्रमे समुपस्थितम तेजसा सत्य विनस्य पुरुषार्थो सिद्धते, असं सांगणारा हा आपण अंगद बघितला. हनुमान बघितला, राम लक्ष्मणांना पाहून घाबरलेल्या सुग्रीवाची समजूत घालणारा, बुद्धीचा वापर करायला सांगितला, बुद्धी विज्ञान संपन्न असा असा हनुमान बघितला. राम लक्ष्मणांची हुशारीने बोलणारा, म्हणजे जास्त नाही कमी नाही थोडक्यात मुद्दे राम लक्ष्मणांची राम आणि सुग्रीवांची मैत्री घडवणारा, शाणाक्ष राजनीतिज्ञ, सुग्रीवाला भोगविलासात रमलेला असताना त्याला उपदेश करणारा, मित्र कार्याची आठवण करून देणारा, शोध कार्याचं काम करणाऱ्या, प्रतिउपकार केले पाहिजे ते सांगणाऱ्या आणि रागावलेल्या लक्ष्मणाला पाहून सुग्रीवाला घाबरलेल्या सुग्रीवाला धीरही देणाऱ्या, लक्ष्मणाचं ऐकून घ्या, हात जोडा, माफी मागा, त्याला प्रसन्न करून घ्या सुग्रीवाला सांगणारा असा हा हनुमान. अशी व्यक्तिचित्रणं श्रीरामांनी याच्यात रंगवलेली आहेत आणि आता किष्किंधाकांड आज आपण पूर्ण केलेला आहे. आता पुढचा कांड आहे सुंदर कांड, ज्याच्यात हनुमानाचा सुंदर पराक्रम, हनुमानाचं सुंदर शौर्य, हनुमानाची सुंदर गती, हनुमानाचं सुंदर तेज हे सगळं आहे. म्हणून ते सुंदर कांड ते आपण पुढच्या व्याख्यानात बघणार आहोत.